नमस्कार, हॅलो एव्हरीवन, वेलकम और वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे डॉक्टर संचाली. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. खूप दिवसांनी मोठा व्लॉग करते आहे. हा आहे माझा फर्स्ट एक्सपिरियन्स ऑफ बालाजी टूर. तिरुपती बालाजीला आम्ही गेलो होतो, तर काय काय कसं कसं झालं, कुठे कुठे कसं गेलो ते तुम्हाला एक शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. खूप काही मोठा व्हिडिओ नाही आहे. ॲक्च्युली दिवाळीपर्यंत बरंच काही थोडंसं रेग्युलर राहण्याचा प्रयत्न केला होता, पण थोडं काहीतरी प्रॉब्लेम झाले, चांगल्या पण वाईट पण, असं सगळ्या गोष्टी मिळून मला असं वाटलं की करू नाही. पण मी आता विचार केला की बस, मला चांगलं वाटतं तर मी आता करणार. पण तुम्हालाही व्हिडिओ चांगला वाटत असेल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. सो तिरुपती बालाजीचा हा व्हिडिओ राहील. कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि नंतर असे व्हिडिओ येत राहतील. आणि आता मी एक ठरवलं आहे मोस्टली की शॉर्ट व्हिडिओ जास्त येत राहतील आणि लॉंग व्हिडिओ आठवड्यातून एकदा मी करण्याचा प्रयत्न करेल. कारण सानिशमुळे मला व्हिडिओ एडिट करणं होत नाही आहे. तो मोबाईल हातातून घेतो किंवा तो पण बघायला लागतो आणि मला ते पटत नाही. त्याच्यामुळे कमीत कमी करण्याचा प्रयत्न करेल. शॉर्ट व्हिडिओ मात्र लवकर एडिट होतात आणि लवकर व्हिडिओ पण घेतल्या जातं. सो लवकरच व्हिडिओ चांगले घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. तोपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. पप्पा, वेलकम टू रेणुगुंडा. हॅपी मॅरेज डे. हा, थँक्यू. गोइंग टू टेम्पल. माझा पहिला तिरुपती बालाजी टूर आणि माझ्या बाळाचा पण. आम्ही आमच्या ॲनिव्हर्सरीला देवाचं दर्शन घ्यायचं ठरवलं. मी पहिल्यांदा जाते. पतिदेव मात्र 2-3दा येऊन गेले होते, त्याच्यामुळे त्यांना थोडी कल्पना होती. सरप्राईझिंगली त्या दिवशी आम्हाला तिथे भरपूर पाऊस लागला होता आणि सकाळी 7 ते 8च्या दरम्यान आम्ही रेणुगुंटा स्टेशनला पोहोचलो. तिथून कॅब करून आम्ही निघालो होतो. मेन तिरुपती बालाजीचं जे मंदिर आहे तिथे हॉटेल ऑलरेडी बुक केलं होतं आणि त्यांचं बघा जाताना जे चेकिंग होत होतं त्याचं पण बघा किती सुंदर केलं आहे. क्लायमेट जाताना अगदी म्हणजे घाट होतं, धुकं होतं आणि मी हे व्हिडिओ फास्ट स्पीडने केलेला आहे. आता आम्ही रेणुगुंटा एक सिटीवरून तिरुपतीच्या हिल स्टेशनवर चाललेलो आहे आणि मागे बघा भयानक धुकं आहे. खूप छान वाटत आहे ही झाडं. फायनली आम्ही रूममध्ये पोहोचलो. रूम मंदिराच्या खूप जवळ होती. मी म्हटलं आमचं सगळं रूम मेस्टअप होण्याच्या पूर्वी तुम्हाला एक रूम टूर द्या. वॉशरूम झालं, 2 टेबल, चेअर आणि बेड. रूम अगदी प्रशस्त होती. मिरर आहे इथे आणि सगळ्यात महत्त्वाचं फोटो बालाजीचा. आणि त्यानंतर मला बाल्कनी एवढी मोठी भेटली होती की सानिश त्याच्यात छान खेळत होता. पप्पा जाण्याची तयारी करत होते. बाहेरचा व्ह्यू तर एवढा मेस्मरायझिंग होता. इथे हा म्युझियम आहे आणि मंदिर अगदी जवळ होतं, तर त्याची घंटा निनाद वगैरे पण आम्हाला ऐकू येत होते. गर्दी भरपूर होती. तरी पण मी जाण्याच्या पूर्वी मोबाईल रूममध्ये ठेवायचा होता म्हणून छान अगदी फोटो काढून घेतले होते रूममधूनच आणि मोबाईल घरी ठेवला. तिथे मी काही रेकॉर्ड नाही करू शकली. डिरेक्टली आम्हाला 7 तासानंतर दर्शन झालं. दर्शन मात्र खूप छान झालं आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. एक ॲक्टर तिथे होम करायला आले होते म्हणून आम्हाला वेळ लागला. हे काही मम्मीची रूम होती, सेमच कॉपी पेस्ट होती, फक्त मम्मीच्या रूमची बाल्कनी छोटी होती. रात्री अजून पाऊस सुरू झाला होता आणि खूप छान वाटत होतं. अगदी वातावरण खूप छान होतं. सानिशमुळे पावसामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला होता, पण दर्शन खूप छान झालं. हा दुसरा दिवस आहे तिथलचा. पाऊस खूप थांबला होता आणि आभाळ पण ऑलमोस्ट क्लिअर होतं. गुड मॉर्निंग, सेकंड डे फ्रॉम तिरुमला. कसं झालं दर्शन? खूप छान. साऊथ इंडियाला आलो आणि त्यांचा ब्रेकफास्ट नाही केला, इडली वडा, तर आम्ही ते नाश्ता केला भरपूर आणि चेकआउटची तयारी केली. पप्पा एक ॲट द एंड नजर करत होते की काही राहिलंय का, काही सुटलंय का रूममध्ये. हे आमचं हॉटेल होतं. समोर मी याचा एक फुल फोटो टाकलेला आहे. ग्रीनरी अगदी छान होती कारण पाऊस नुकताच झालेला होता. आम्ही सगळी तयारी करून बाळाला स्वेटर वगैरे घालून निघालो होतो. मम्मी ती लिफ्टची वाट बघत होते, पप्पा बॉटलमध्ये पाणी भरत होते आणि हॉटेलमध्येच एक छान बालाजीचा फोटो होता. तिथे आम्ही सगळ्यांनी छान निघता एक फोटो काढला आणि तयारी केली निघण्याची, कारण आमची वापस यायची ट्रेन पण होती. हा आमचा हॉटेल. गोविंदा गोविंदा पिको. हा निघताना तिथलचा परिसर आहे. येताना आम्ही खूप पाऊस होता म्हणून काही रेकॉर्ड नाही करू शकली. तो पण व्ह्यू एक अलगच होता आणि जाताना मात्र ऑलमोस्ट सगळं क्लिअर होतं. त्याच्यामुळे छान सगळे बघा दर्शनाला आलेले होते आणि गर्दी थोडीफार होती. जाताना पण ग्रीनरी खूप छान होती. आम्हाला दोन्हीही येताना कॅब ड्रायव्हर एवढे छान भेटले की ते प्रत्येक स्पॉटचं आम्हाला महत्त्व सांगत होते. हे मंदिर हे आहे, ते आहे असं सांगत होते.
पप्पाजवळ बाळ समोर बसलेलं होतं, त्याच्यामुळे त्याला छान बघता आलं होतं. इथे एक हनुमानचं खूप मोठा स्टॅच्यू होता. आम्ही बाकीचे काही मंदिर नाही केले कारण सानिशमुळे आणि पप्पाला सुट्टी पण नव्हती त्यामुळे. इथे बघा रेणुगुंटा सिटी किती छान दिसती आहे ब्रिजवरून. आम्ही त्या ड्रायव्हरला थोडंसं स्लो घे म्हटलं जेणेकरून मी थोडंसं रेकॉर्ड करू शकेल आणि व्ह्यू खूप छान होता तिथलचा. असं आमचं छान दर्शन होऊन आम्ही रिटर्नच्या जर्नीला स्टार्ट केलं होतं आणि खूप छान दर्शन झालं. थोडा वेळ लागला पण दर्शन मात्र अगदी खूपच छान झालं. आतमध्ये मोबाईल अलाव नव्हता म्हणून काही पुढे दाखवण्यात नाही आलं आणि छान असं हसत खेळत आम्ही रिटर्न आलो. होपफुली नेक्स्ट टाईम जाऊ तेव्हा थोडा आरामात सगळे मंदिर करता येतील. यावेळेस फक्त एकच मंदिर मेन दर्शन घेऊन आम्ही निघालेलो आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ खूप शॉर्ट आहे पण बघून आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघा सानिशला छान खेळवत वगैरे आम्ही ट्रेन जर्नी सुरू केली. त्याने पण खूप मस्त एन्जॉय केलं कारण त्याची पण पहिलीच ट्रेन जर्नी होती. भेटूया नव्या दुसऱ्या मोठ्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत घ्या स्वतःची काळजी.